नमस्कार, मी सुवर्ण जोशी। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण एकच्या या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत। उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेले आमदार अब्दुल सत्तार यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। रात्री उशिरा वर्षा या शासकीय निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट त्यांनी घेतली आहे। सत्तार दानवेंसह कालच औरंगाबादवरून मुंबईमध्ये दाखल झाले होते। या भेटीत संभाव्य पक्षप्रवेशावरूनही चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी विवेक कुलकर्णी यांच्याकडे। विवेक, अब्दुल सत्तार यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, अशा चर्चा त्यानंतर सुरू झाल्या की ते भाजपमध्ये प्रवेश करतील। मात्र दूरध्वनीवरून जेव्हा ते न्यूज 18 लोकमतशी बोलले, त्यांनी असं म्हटलंय की या सगळ्या चर्चा खोट्या आहेत, असं काहीही घडणार नाहीये। काय सांगाल? अब्दुल सत्तार यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर विविध राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। स्वतः अब्दुल सत्तार आपल्यासोबत आहेत। तुम्ही एक खळबळ उडून दिलेली आहे खरं मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन। काय नेमकी चर्चा या भेटीदरम्यान झाली? भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहात, तुम्ही उमेदवारी अर्ज देखील औरंगाबादहून भरलेला आहे, या सगळ्या विषयांवर तुमचं काय ठरलं? नेमकं मुख्यमंत्र्यांशी काय बोलणं झालं? नाही, आम्ही औरंगाबादमधून मी अपक्ष उमेदवारी भरल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे भेटायला जायचं असं ठरवल्यानंतर प्रांत अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी प्रायव्हेट विमान मागितला आणि त्यांनी सांगितलं की आपण दोघंही एकच विमानामध्ये जाऊ। मला माझी काही हरकत नाही आहे। शेवटी अपक्ष माणसाला एखादा प्रांत अध्यक्ष विमान घेऊन प्रायव्हेट येतोय आणि त्या प्रायव्हेट विमानामधून मला घेऊन जातोय, तर मग याचा अर्थ सन्माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहेत आणि या मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीसाठी आपल्याला जाणं। माझ्या मतदारसंघात त्यांनी अनेक वेळेस विकासाचा निधी दिला। भविष्यामध्येही ज्या वेळेस जो विकास निधी लागेल ते देण्याचा माझानी त्यांच्याबद्दल चर्चा झाली आणि यासाठी मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला भेटलो। राहिला प्रश्न भाजपमध्ये जायचं नाही जायचं, भाजपचं निमंत्रण आहे। भाजपचा विमान मला घ्यायला स्वतः औरंगाबादला सन्माननीय प्रांत अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे, मी जितसिंग करकोटक, माझा मुलगा, आम्ही मुंबईला आलो। मुंबईला अजूनही आमचे कामं होती, माझी एक काममध्ये दोन काम, कारण की जेटचा विमान आता रद्द झालेला आहे। नाही, पण तुम्ही आता प्रवेश कधी करता ते सांगा, कारण प्रत्येक नेता असं म्हणतो की नाही आम्ही प्रवेश नाही करणार आणि पुढच्या काही दिवसांचा प्रवेश होतो। प्रवेश कधी करताय तुम्ही सांगत आहे? मी सकाळीच तुमच्या चॅनलवर बोललो आणि त्या चॅनलमध्ये बोलताना सांगितलं का मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार नाही। राहिला प्रश्न, तुम्ही विमान मुख्यमंत्री पाठवता, तुम्ही येता, त्याचा अर्थ स्पष्ट आहे ना, सांगून टाका केव्हा होणार आहे प्रवेश। मी तेच बोलू लागलो का प्रवेशाच्या बाबतीत कोणताही निर्णय झालेला नाही। राजकीय पॉलिटिकल चर्चा, मी अपक्ष उमेदवार आहे लोकसभा औरंगाबादचा, त्यामध्ये चर्चा झाली आणि चर्चेच्या अंती त्यांनी जी चर्चा केली तो मी माझ्या कार्यकर्त्यांच्या सोबत चर्चा करेल आणि पुढील निर्णय, रूपरेषा आणि दिशा ठरवली जाईल। म्हणजे जोपर्यंत कार्यकर्त्याला विश्वासात घेत नाही, कार्यकर्त्यांनी सांगितलं का भाजपमध्ये जा तर भाजपमध्ये, कार्यकर्त्यांनी सांगितलं का एमआयएम मध्ये जा, एमआयएम। दानवेंची प्रतिक्रिया औरंगाबादहून आलेली आहे, ती आपण प्रेक्षकांना दाखवू आणि पुन्हा एकदा तुमची प्रतिक्रिया घेऊ। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सत्तार यांनी बंड केलं आणि त्यांनी भाजपशी संपर्क साधलेला आहे। काल रात्री ते 2-2:30च्या दरम्यान मुख्यमंत्र्यांना भेटले। याआधीही त्यांची भेट झालेली आहे आणि भेट घडवणारे रावसाहेब दानवे माझ्यासोबत आहेत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष। दादा, काय नेमकं चाललेलं? नाही, मी ही बातमी वर्तमानपत्रातून आणि चॅनलवर ऐकली की ते मुख्यमंत्र्याला भेटले, भेट घडवली, पण मी 11 वाजता, तुम्ही 2:30 वाजता सांगता, पण मी तर जवळपास 9:30 ते 10च्या दरम्यान मुंबईला गेलो। पक्षाचे काही निर्णय होते ते निर्णय केले आणि मी परत आलो। ते माझ्यासोबत आले नाही, मी कोणाची भेट घालवली नाही। पण असं काय चाललंय की सत्तार तुमच्या संपर्क? बिलकुल भारतीय जनता पक्षामध्ये कोणी येतं अशी बिलकुल सुतराम शक्यता नाही आणि आता सध्या काही असा कोणाचा विषय नाही। पण सत्तारांनी स्वतः मान्य केलं की त्यांची भेट झालेली आहे, पण निर्णय त्यांनी काय माझ्या समक्ष काही कोणाची भेट झाली नाही आणि मी कोणाला सोबत नेलं नाही। पण दादा, सत्तारांचं तुमचं राजकीय वैर हे सगळ्यांना माहित आहे, तुमची काय भावना त्यांच्याबद्दल जर उद्या ते भाजपमध्ये आले? ते भाजपमध्ये येऊ शकत नाही आणि माझी भावना त्यांच्याबद्दल वाईट असण्याचं काही कारण नाही, कारण आमचे वैचारिक मतभेद आहेत, आमचे वैयक्तिक काही मतभेद नाही। ते काँग्रेसचे, मी भाजपचा, हे आमचे वैचारिक मतभेद आहेत। मग आता कुठूनही ते भाजपच्या मागच्या दाराने येण्याची शक्यता? ना मागचं दार ना पुढचं दार, भाजपचे सगळे दारं बंद आहेत।
पण आता प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे बोलत होते औरंगाबादून. त्यांनी असं म्हणलं की तुमचा भाजपमध्ये प्रवेश होणार नाही, पक्षाचे सगळे दरवाजे तुमच्याकरता बंद आहे. तुम्ही एक प्रतिज्ञा घेतली होती, जोपर्यंत दानवेंचा पराभव करत नाही तोपर्यंत माझ्या डोक्यावरचे केस उगू देणार नाही. तुम्ही केस पण कापलेत तसे. आता ते मला विमान येतं, तुम्ही एकत्र येता दोघे जण, मुख्यमंत्री म्हणता या तुम्ही नाही म्हणता, काय चाललंय नेमकं? हे तर दानवेंनी आणि सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाला विचारायला पाहिजे का मला विमान कशासाठी पाठवलं होतं. काही दुसरा विशेष निमंत्रण नव्हतं. जे निमंत्रण होतं त्यांचं आणि माझं बोलणं झालं. रावसाहेब दानवे काय बोलतात, कसं बोलतात, कशा पद्धतीने बोलतात त्याचा खुलासा त्याच्याऐवजी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाशी करावं. आणि मी त्यांच्या अगोदर स्पष्ट केलं का मी भाजपमध्ये जाणार नाही. तर त्यावेळेस दानवे साहेब काय बोलतील याचा अर्थ तुम्ही समजायला पाहिजे. मी सांगितलं असतं मी भाजपमध्ये जाणार तर त्यांनी दरवाजा विमानाचा उघडला ते उघडला असता. तुम्ही बेसिकली टेक ऑफ तर घेतले भाजपच्या दिशेने, फक्त लँड कधी भाजपमध्ये होते ते बघावं लागेल. दुसरा एक मुद्दा, तुम्ही एक उमेदवारी अर्ज भरलाय औरंगाबादमधून अपक्ष उमेदवार म्हणून. तुम्ही आता निवडणूक लढवणार का अर्ज मागे घेणार? मी रात्री सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा केली. त्यानंतर अवेसी जे MIMचे आहे त्यांच्याशीही चर्चा करणार. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशीही चर्चा करणार. आमचे काही प्रमुख नेते आहेत वेगवेगळ्या जाती धर्माचे, त्यांच्याशीही चर्चा करणार. आणि ही सर्व चर्चा केल्यानंतर जी घडलेली परिस्थिती आहे, माझ्यावर झालेला काँग्रेसचा अन्याय आहे, याला वाचा फोडण्यासाठी मी फॉर्म भरलेला आहे. मला पक्षांनी धोका दिला. 36 वर्ष ज्या पक्षाचा शिपाई म्हणून मी काम केलं, माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचे हे हाल, उमेदवारीचं काय नेमकं मागे घेणार? माझ्यासारख्या कार्यकर्त्यांचे हे हाल असतील तर सामान्य मुस्लिम कार्यकर्त्याचे काँग्रेसमध्ये काय हाल होतील याचा अंदाजा घेण्यासाठी लोकांच्या समोर मी जाणार आहे आणि लोक याचा निर्णय मला देणार आहेत. आता राहिला प्रश्न 8 तारखेला फॉर्म परत घ्यायचा का ठेवायचा याचा निर्णय सर्व कार्यकर्त्याला विश्वासात घेतल्याशिवाय घेणार नाही. निवडणूक लोकसभेची असती आणि लोकसभेची निवडणूक एका माणसाकडून जिंकता येत नाही. सर्वांच्या पाठिंब्याने. तुम्ही जर समजा उमेदवारी अर्ज मागे घेतला तर तुमचे अजून एक राजकीय विरोधक आहेत, ते म्हणजे चंद्रकांत खैरे. निश्चितपणे तुम्ही जर उमेदवारी अर्ज मागे घेतला तर त्यांना राजकीय अडचण होणार हे निश्चित आहे. कारण तुम्ही जर उभे राहिलात तर वोट डिवाइड होऊन खैरेंना फायदा होतो, तुम्ही नाही उभं राहिलात तर त्यांना धोका निर्माण होतो. म्हणून खैरेंना देखील अडचणीत आणण्यासाठी तुम्ही उमेदवारी अर्ज मागे घेणार अशी चर्चा आहे. खैरेला अडचणीमध्ये आणण्यासाठी सेक्युलर मतावर परिणाम होणार नाही, सेक्युलर मतं फुटणार नाही याची दक्षता घेण्यासाठीच मी MIMचे सुप्रीमो जे आहे असुद्दीन अवैसी यांच्याशी बोलणार, प्रकाशराव आंबेडकर साहेबांशी बोलणार. का आपल्या दोघांची मतं वाटल्या गेली तर कदाचित जातीवादी शक्तीला फायदा मिळू शकतो, शिवसेनेला फायदा मिळणार असेल तर मग निवडणुकीचा विचार कार्यकर्त्याला विश्वासात घेतल्यानंतरच घेतला जाईल. शेवटी भावनेने निवडणूक लढता येत नाही, जज्बातने निवडणूक लढता येत नाही. निवडणूक लढताना सामाजिक बांधिलकी आणि जे समाज परिवर्तन करणारी लोक आहेत तेच समाजामधला जो काही जातीवादी किंवा भूतवादी किंवा मातीवादी किंवा मंत्रवादी किंवा पुड्या देणाऱ्या माणसाला मी पुढी देणार नाही. निवडणूक लढल तर फक्त जिंकण्यासाठी लढल, हरण्यासाठी किंवा कोणाला हरवण्यासाठी लढणार नाही. सेक्युलर मतदानावर परिणाम होणार नाही याची दक्षता निश्चित घेतली जाईल. हे होते अब्दुल सत्तार. त्यांनी स्पष्टपणे जी भूमिका ती सांगितली ती अशी आहे की भाजपमध्ये जाणार नाही आणि उमेदवारीबद्दल त्यांनी संदिग्धता ठेवलेली आहे. मात्र त्याच्या जो ते संदेश देऊ इच्छित आहेत तो हाच आहे, भाजपमध्ये कधीतरी प्रवेश होऊ शकेल आणि खैरेंना करायची अडचण आणण्यासाठी ती आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकते. नक्की विवेक, धन्यवाद. अब्दुल सत्तार यांच्याशी सविस्तर संवाद साधल्याबद्दल. संदिग्धता दिसते आहे, कायम संभ्रमावस्था त्यांच्या मनात आहे का नेमकं घडतंय काय हेच अजून स्पष्ट होत नाहीये.